Hello, good morning, guys. Welcome to my new vlog of student education पासून चहा करत ठेवून चहा ठेवून करते आता डाळ चपात्या सब्जी मळून ठेवलेले चपात्या साडेपाच त्याला स्वप्न पटापट डाळ करते डाळ कसली वेगळी काय मटकीची डाळ असते ना सोपी ती बनवतो त्या खात्याचे कापड मला पाहुणे नाही आता काय भाजी भजीची भाजी तिथे कधी खात नाही हा देते पाण्यात टाकून त्याला खायला नाही तुम्हाला खायला घातले फोटो इथे डाळ करते एकट्यातला पटापट चपात्या करायला घेते चपात्या झालं तर झालं काम झालं काम नाही काम असतं आणि पूजा वगैरे घ्यायची त्याच्यासाठी मी इथे घेऊ मला सकाळी शूट करता येते जास्त माझा खूप घाई होतेच म्हणजे त्याला जाताना आता आपण जिथे ऑफिसमध्ये काम करतो शूट करू शकतो ऑनलाईन इतकंच काहीच टाकतो आणि मग फक्त येताना जाताना टाइम भेटतो बसून होते बरोबर होईल आता ते पण बरोबर गाडीवर गेली तर तेवढं पण नाही पाहिजे चालत गेली तर जास्त ते उशीरच निघतो आता मला माझ्या एकच टायमिंग ठेवणार आहे फक्त बघूया कसं लवकर उठला तो बरं आहे कधी मिळून लेकिन एक सेकंड क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात है, ये बात है। अरे सर क्या बात है। दिनेश उठ मला काय करत बसेल तू स्वतः
काम करायचं चहा प्यायला सांगा. संध्याकाळची पण भाजी बनवली, जास्त बनवली पाहिजे संध्याकाळी. चपाती बनवते नंतर पटकन आंघोळीला गेला ती दुर्गावती पण नुसतं ढग आलंच घेतली पाहिजे रिक्षा घेते. आलो स्टेशनला. त्याचं सगळे चालू केले स्टॉल आता हळूहळू. मस्त वाटतं नाही साईड. असं वाटतं कुठेतरी बाहेर गावी नाही ना. असे कपडे घालायचे दिले. पाऊस येते मी काय छत्री घेतली नाही. छान यार स्टेशन मधून खाल्ले. छत्री नाही भिजत खावं लागणार. पाऊस भरपूर येतो.
येतो छत्री ते. ए कोणाला सांगू काय समजत नाही, कोण घेऊन जाईल मला. पाऊस पडतोय, पाऊस पडतोय, मला कोण घेऊन जाईल मला. बघायला पाहिजे कोण भेटते का. गार्ड कोण भेटला तर जाईल त्यांच्याबरोबर. मग एवढं पाऊस येतोय घरापासून. या दीदीने छत्रीत घेतलं म्हणून बरं आहे, नाही तर मग पूर्ण भिजलेलंच आहे. तसं पण लेटच झालंय. पाऊस पडतोय. सकाळचे वाजले 8:30 वाजत आले. आताशी सुटलेले आणि चलो पाऊस पडतोय एवढा. ट्रेन किती घेते माहिती नाही. ट्रेन मध्ये वांदे होत्या ट्रेनची. कुठला सीन आहे हा. भूक लागली आहे जाम. काय काम ट्रेनमध्ये कोणच नाही. ट्रेन नाहीये. ढग खाली उतरलेत सगळे. धुकं धुकं वाटतं ना. ढग उतरले, ढग ढग. मस्त वाटतं आमचे. असं वाटतं का दूर आहे ते ढग आहेत. बघा तिथून दिसत सगळे ढग. मी आता झोपून उठले आणि बाहेर नुसता पाऊस पडतोच. बंद केलं म्हणून एवढा अंदाज पडला. थंडी वाजते, पाहायला माझ्या गोळ्या आल्या. आता टिफिन बनवते. टिफिन नाही म्हणा, जेवणाचं बनवते. दिवसच्या वगैरे तयारी करते आणि जाते. बसून लागले नाईट. मी नाईट लावले, नाईट केली, परत नाईटला चालले. पाय त्यात माझे त्रास होतो. चला पूर्वी जेवण वगैरे कसं होतं. युनिफॉर्म प्रेस करायचंय, धुवून ठेवलंय. असे सुकून टाकले कपडे मशीनला लावून. पण लावून सुद्धा असे कपडे टाकावं लागतात. तर जरा जेवण बोलूया. चपाती करते, जवळा करते. ओके, जेवण बनलंय लोकांचं. चपात्या केल्या, जवळ्या केल्या, दिलेल्या. असं काही घेऊन केस वगैरे. आधी स्वयंपाक करून घेते, नंतर मस्त आंघोळ वगैरे करून नंतर मग हे करते. चपात्या झाल्या, वरण भाताचा कुकर लावला, जवळा झाला आणि चपात्याच करते. ते सगळं साफ वगैरे करते. वाजलेत आता 6 वाजले. मला 6:30ला निघायला पाहिजे. आणि आता कसं ब्लॉग बनणार कसं काय माहिती नाही. आता जर असं जायच्या आधी चहा पण करून घेते. कुकर थंड झाला तर त्याच्यात मी हे टाकलेलं आहे, काय म्हणतात त्याला, आठवड्या असतात ना, त्या टाकलेल्या त्या घेईन. तर मग जवळा केला, चपात्या झाल्या. आता टिफिन वगैरे बनवायचं आहे मला सगळं. आणि मग तरी माझी घाई होते. सकाळी पण मी आली, झोपून आली, काही जास्त ब्लॉग केला नाही वगैरे. झोपले नाही, मला एका झोपच भेटणार. रात्रभर जागावं लागतं, रजिस्टर वगैरे फिलअप करावं लागतात, अपडेट करावं लागतं, सगळे कामं असतात, तर जागावं लागतं. त्यासाठी मी आधी झोप मला महत्वाची आहे, झोपून घेते. त्यानंतर मग म्हटलं बनवले मी ब्लॉग. तर अशा तऱ्हेने सुरुवात झाली आणि पाऊस कंटिन्युअसली पडतो जातो.
कंटिन्युअसली पाऊस पडतो, तुम्हाला दिसतो कंटिन्युअसली पाऊस पडतो. ट्रेनचा प्रॉब्लेम झालेला नेरूळ आणि जुईनगरमध्ये, तर प्रॉब्लेम सॉल्व्ह झालं, पण लेट होत्या ट्रेन. तर मी नाईटला होती, तर मला येताना काही नव्हता प्रॉब्लेम, रिकामी ट्रेन होती. पण आता जाताना माहिती नाही ट्रेनचं काय स्टेटस आहे, त्याच्यामुळे आता मी फटाफट आवरायला घेते, कारण का मला आणखी भांडे वगैरे घासायचे. दिवाबत्ती लावूनच निघेल मी, अशी निघणार नाही आहे, कारण का 7:30 वाजूनच गेले तर. चला मला पुढची तयारी करते. ओके, चाललं 6:30 झाले, 6:30 बरोबर झाले, 35 झाले, उशीर झाले. दिवाबत्ती गेली आणि आता आम्ही चाललो. ओके, पाऊस एवढा कंटिन्युअसली आहे ना, भरपूर पाऊस आहे. छत्रीचा तर जुगाड झाला ऑफिसमध्ये सरांना सांगून, नाही तर काही खरं नव्हतं माझं. चला बघूया आता किती वाजतील, उद्या दाखवते पावसाचं कसं. कंटिन्युअसली पाऊस चालू. ढग वगैरे सकाळी तर एवढा नव्हता, परत दुपारपासून चालू झाला. कपडे एवढे धुतलेत मी, मशीनला लावले तरी सुकणार नाही. वडाच्या पायथ्याने सुद्धा आहे ना, डोंगरावरती तेवढा पाऊस आहे. खूपच पाऊस आहे. माहिती नाही ट्रेनचं काय स्टेटस आहे, बघूया. लवकर तर निघते मी घरातून, 1 तास आधी निघते. बघूया कसं काय ते, जे असेल ते असेल, है ना. ठीक आहे, बरोबर 7 वाजून स्टेशनला पोहोचतो. तर तसा टाइम आहे, बघूया आता कसं. बघू भाज्या वगैरे बऱ्याच काय माहिती. आपण प्लॅटफॉर्मला गर्दी एवढी असते. ट्रेन